येस करते. आवाज 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 तुमचा नाही होते. थांबा 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 थांबा. सॉरी सॉरी. होस्ट. आता होस्ट कोण आहे आता? मीच आहे. बर. हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. गीतामृत मध्ये सगळ्यांचं मैत्रिणींचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 17. तर काल आपण पाहिलं 16व्या श्लोकामध्ये की परमसत्य हे कसं चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आहे, बाहेर देखील आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या किंवा पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहे. परंतु शुद्ध भक्त जे आहेत, ज्यांनी भगवंतांच्या प्रेमाला हृदयामध्ये स्थापित केलेलं आहे, अशा प्रेमांजनाने ज्यांचे नेत्र आवृत्त आहेत, त्या सर्वांना भगवंताचं दर्शन होऊ शकतं. भगवंतांचं जे अस्तित्व आहे तर ते त्यांना जाणवू शकतं आणि भगवंतांबरोबर त्यांचं जे संबंध आहे, आदान प्रदान आहे, ते अधिक स्पष्टतेने भगवंतांच्या लीलेमध्ये देखील ते सहभागी होऊ शकतात. तर आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 17. तर आपण बघतोय की इथं या ठिकाणी भगवंत स्वतः परमात्मा म्हणजे त्यांच्याबद्दलचा उल्लेख करत आहेत की जे स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि आपण सर्वजण 13व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणांचं जे वर्णन करत आहेत ते श्रवण करत आहोत. तर परमात्मा अर्थात भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत आणि श्लोक क्रमांक 17 मध्ये ते सांगतात अजून काही गुण त्यांच्याबद्दलचे ते या ठिकाणी वर्णन करत आहेत. तर बघूयात आपण श्लोक क्रमांक 17. अविभक्तम च भूतेषु विभक्तमेव च स्थितम भूतभर्तृ च ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णु च. अर्थात परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो जरी सर्व जीवांचा पालन करता असला तरी तोच सर्वांचा संवार करताही असल्याचे जाणले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 3 गुणांचं वर्णन भगवंत करतायत. अर्थात स्वतःच्याच गुणांचं वर्णन भगवंत या ठिकाणी करत आहेत. तर ते आपण प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम आपण तात्पर्य वाचून घेऊया की परमात्मा बद्दल जे भगवंत सांगतात, प्रभुपाद या ठिकाणी काय उल्लेख करतात बघूया. तात्पर्यामध्ये ते सांगतात की भगवंत हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. याचा अर्थ ते विभक्त झालेले आहेत असा होतो का? अर्थात आपल्याला नेहमी ना प्रश्न पडायला पाहिजेत. आपली श्रद्धा असली तरी देखील एक आश्चर्याने किंवा एक जाणून घेण्याच्या जिज्ञासेपोटी आपल्याला प्रश्न पडायला हवेत. तर इथं असं दिलेलं आहे की परमात्मा जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे तर त्याचा अर्थ ते विभक्त झालेले आहेत का, असा होतो का? तर नाही. वस्तुतः ते एकमेव अद्वितीय आहे. या बाबतीत सूर्याचे उदाहरण दिले जाते. खूप सुंदर उदाहरण आहे. तर लक्षपूर्वक आपण याचं श्रवण करू शकतो. तर इथं दिलेलं आहे की मध्यान्ह समयी सूर्य आपल्या स्थानी स्थित असतो, परंतु जर कोणी चारी दिशेला 5000 मैलांपर्यंत जाऊन विचारले की सूर्य कुठे आहे, तर प्रत्येक जण त्याला सांगेल की सूर्य हा त्याच्या डोक्यावर तळपत आहे. आता हे तर उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनामधलं आहे की आपण बारामतीमध्ये असलो आणि प्रवास करत दुसऱ्या गावी पोहोचलो तरी जर मध्यान्ह समय असेल तर त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी जो सूर्य डोक्यावरती असतो तर दुसऱ्या गावी पोहोचल्यानंतर देखील सूर्य डोक्यावर तळपत असतो. तर भगवंत जरी अविभक्त असले तरी ते जणू काय विभाजित झाल्याप्रमाणेच प्रतीत होतात. ते हे दर्शवण्यासाठी वेदांमध्ये हे सूर्याचे उदाहरण देण्यात आलेले आहे. आता वेदांमध्ये असंही सांगण्यात आले आहे की ज्याप्रमाणे तोच सूर्य अनेक लोकांना अनेक ठिकाणी दिसतो, त्याप्रमाणे श्री विष्णू हे आपल्या सर्व शक्तिमत्वामुळे सर्वत्र उपस्थित आहेत. आणि भगवंत जरी सर्व जीवांचे पालन करता असले तरी प्रलय काळी ते सर्वांचा संहार करतात. किती परस्पर विरोधी अशा गुणांचा या ठिकाणी उल्लेख होत आहे.
जरी ते पालन करता असले तरी ते सर्वांचा संहार करतात. आणि 11व्या अध्यायात याला पुष्टी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की कुरुक्षेत्रावर जमलेल्या सर्व योद्ध्यांचा संहार करण्याकरता मी आलो आहे. बघा, या ठिकाणी आपण त्या प्रसंगाचं स्मरण होऊ शकतं की ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत असतं आणि त्यावेळेला द्रौपदी पहिल्यांदा पितामह भीष्मांकडे जाते आणि त्यांना याचना करते की कृपया मला वाचवा. त्या ठिकाणी पितामह भीष्म, त्याच्यानंतर द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे त्यांचे मस्तक खाली घालतात आणि ते त्यावेळेला मदत करत नाहीत द्रौपदींना कुठल्याही प्रकारची. त्याच्यानंतर ती धृतराष्ट्राकडे जाते. त्यावेळेस धृतराष्ट्राचा तर विषयच येत नाही, त्यांनी देखील याच्यामध्ये सामील झाल्याप्रमाणे असतात. त्याच्यानंतर ती त्यांच्या पतींकडे बघते, तर पती देखील ते नाईलाज झालेला असतो पतींचा देखील. या ठिकाणी ते द्रौपदीला वाचू शकत नव्हते. मग अशा वेळेला ती स्वतःची साडी, जे दुःशासन तिची साडी खेचत असतो, तर ती स्वतःच्या हाताने स्वतःच्या शक्ती वापरून ती साडी हातामध्ये पकडते वाचवण्यासाठी. तर जो दुःशासन असतो त्याला 10,000 हत्तींचं बळ असतं. तो ती साडी खेचत असतो आणि अतिशय वाईट हेतूने अनेक जण हा प्रसंग बघत असतात त्या ठिकाणी राजसभेमध्ये. तर त्यावेळेला काय होतं की शेवटी ती भगवंतांना शरण जाते. ती भगवंताची असीम भक्त आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की अनन्य भक्त आहे भगवंताची. आणि त्यावेळेला ती जेव्हा दोन्ही हात वरती करून भगवंताचा हे गोविंद म्हणून साठी धावा करायला सुरुवात करते, तर त्यावेळेला भगवंत जेव्हा तिची आर्त हाक ऐकतात, तर त्यावेळेला भगवंत त्यांच्या राजधानीमध्ये त्यांच्या राणी समवेत सारीपाट खेळत बसलेले असतात. मी एका कथेमध्ये ऐकलं होतं, रुक्मिणी देवींबरोबर. आणि त्यावेळेला रुक्मिणी देवी तिला म्हणतात की रुक्मिणी देवी आधी भगवंतांना म्हणतात की एवढा प्रसंग घडतोय, तुमच्या अनन्य भक्त आहे जी द्रौपदी तिच्या बाबतीमध्ये, तर तुम्ही का काही करत नाही. त्यावेळेस ते म्हणतात की मला जाण्यासाठी वाट पाहिजे. म्हणजे ते वाट बघत होते की कधी एकदा द्रौपदी त्यांना हाक मारते. आणि त्याच्यानंतर भगवंत ज्या वेळेला द्रौपदी हाक मारते आर्त भावनेने, असहाय्य भावनेने भगवंताचा धावा करते, त्यावेळेला भगवंत तत्काळ त्या ठिकाणून अदृश्य होतात आणि तत्काळ ते त्या राजसभेमध्ये पटवर्धन रूपामध्ये द्रौपदीचं संरक्षण करण्यासाठी धावून येतात. तर अशा वेळेला आणि धावून आल्यानंतर पटकन पुन्हा ते रुक्मिणी देवींसमोर ते हे खेळायला बसलेले असतात. तर त्यावेळेला रुक्मिणी देवींना ते म्हणतात की मी इतका तात्काळ का पोहोचलो आणि का परत आलो, तर मला जाण्यासाठी द्रौपदींचे जे अश्रू आहेत त्या अश्रूंवरून घसरत मी त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे या प्रसंगातून आपण हे शिकू शकतो की जितकं एखाद्या व्यक्तीची शरणागती असेल आणि जेवढ्या असहाय्य भावनेने एखादी व्यक्ती भगवंतांना हाक मारत असेल, तितकं तात्काळ भगवंत त्या ठिकाणी प्रगट होत असतात. आणि ही श्रद्धा आपली असली पाहिजे. तर त्यावेळेला जेव्हा हा प्रसंग घडतो द्रौपदीच्या बाबतीमध्ये, तेव्हा भगवंत तिला वचन देतात की जे जे लोक हा प्रसंग बघत आहेत तुझ्यावरती अन्याय केलेला, तर त्या सगळ्यांना मी नष्ट करणार आहे. मग तेच जे काळरूप आहे किंवा ग्रसन इथं जे म्हटलेलं आहे बघा, इथं शब्द आलाय ग्रसिष्णू, म्हणजे गिळंकृत करणारा, उत्पन्न करणार आणि गिळंकृत करणार, असं जे भगवंत आहेत, तर ते त्या ठिकाणी सर्वांचा कुरुक्षेत्रावरती ज्यांनी ज्यांनी हे दृश्य पाहिलं त्या सर्वांचा विनाश त्या ठिकाणी कौरवांचा तर करतातच. आणि फक्त पांडवांना ते शाबूत ठेवतात, कारण पांडव हे द्रौपदीचे पती आहेत म्हणून. म्हणजे भगवंत हे सगळ्या गोष्टींचं कारण आहेत. आणि आपण इथं बघू शकतो की संहार देखील इथं जे वाक्य आलंय की कुरुक्षेत्रावरती जमलेल्या सर्व योद्ध्यांचा संहार करण्याकरता मी आलेला आहे. म्हणजे भगवंताचं ते कार्य आहे की जेव्हा जेव्हा धर्माचा विनाश होतो त्या वेळेला ते त्या ठिकाणी प्रगट होतात आणि धर्माच्या स्थापनेसाठी, म्हणजे अधर्माच्या विनाशासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी भगवंत त्या ठिकाणी प्रगट होतात. आता इथं असं दिलंय की त्यांनी असेही म्हटले आहे की काळाच्या रूपातही मी सर्वांचा विनाश करतो. म्हणजे आपण याच्यातून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवंत नामरूपामध्ये देखील प्रगट आहेत. तर मग आपल्याला ही गोष्ट माहीत झालेली आहे आपल्या भाग्याने प्रभुपादांच्या
कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेमुळे, भक्तांच्या संघामुळे, की भगवंत सर्व काही कारणांचं कारण आहेत. आणि जर आपण त्यांना श्यामसुंदर रूपामध्ये जर आपण त्यांची आराधना केली नाही, तर मृत्यूच्या वेळी काळाच्या रूपामध्ये ते आपला ग्रास घेणार आहात, म्हणजे संपुष्टात येणार आहात आपण. तर मनुष्य देह जो मिळालेला आहे, तर तो कारणी लावण्यासाठी, एक गंभीरपणा येण्यासाठी आपल्या भक्तीमध्ये देखील, की आपण सिरियस आहोत का या गोष्टींमध्ये. तर ह्या गोष्टींमध्ये सिरियस आहोत का, हा प्रश्नचिन्ह आपण आपल्याला विचारावं. आणि या श्लोकाचा जो मतितार्थ आहे तो लक्षात घेऊन मग आपले जप वगैरे करण्यासाठी आपल्याला हे एक चिंतनाचा विषय होऊ शकतो. तर इथं असं दिलेलं आहे, की जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा भगवंत सर्वांचा त्यांच्या मूळ स्थितीतून विकास करतात आणि प्रलय काळी तेच सर्वांचा संहार करतात. भगवंत हेच सर्व जीवांचे मूळ उगमस्थान आणि आश्रयस्थान असल्याच्या वस्तुस्थितीचे वेद अनुमोदन करतात. आणि सृष्टीच्या उत्पत्तीनंतर सर्व काही त्यांच्याच शक्तीवर आश्रित असते आणि प्रलयानंतर पुन्हा सर्वांचा विलय त्यांच्यामध्ये आश्रित होण्यासाठीच होतो. बघा, सर्व काही भगवंतांपासूनच उत्पन्न होते. सर्व गोष्टींचे पालन करता देखील भगवंतच आहेत, सृष्टीकर्ता तेच आहेत आणि सगळ्या गोष्टींचा विलय त्यांच्यामध्येच होत असतो. मग इथं आपण बघतो आहोत, की ही सर्व वेदांची प्रमाणे आहेत. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातनी जीवन्ति यत् प्रयंता विशन्ति तद ब्रह्म तद विजिज्ञासस्व. तैत्तरीय उपनिषद 3.1. तर या तात्पर्याच्या आधारे आपण काही चर्चा करणार आहोत. आता आपण अर्थ बघितला, श्लोकाचा तात्पर्य पाहिलं, तर वस्तुतः भगवान विभक्त नाहीत, परंतु तसे वाटते. इथं जो उल्लेख केलेला आहे की वस्तुतः भगवंत हे विभक्त नाहीत, जरी प्रत्येक जीवामध्ये ते परमात्मा रूपाने असले तरी ते विभक्त नाहीत. तसे वाटते, ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब वेगवेगळ्या घड्यांमध्ये प्रतिबिंबित दिसून येते. आपण जर बघितलं, प्रत्येकाला हा अनुभव देखील असेल की वेगवेगळे घडे भरून ठेवलेले असतील समजा, आणि त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब, सूर्य दिसत असेल, परंतु प्रतिबिंब वेगवेगळं असेल वेगवेगळ्या घड्यांमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या रूपाने ते असू शकतं, की तरी देखील सूर्य हा एकच असतो, फक्त ते वेगवेगळ्या घड्यांमध्ये प्रतिबिंबित झालेलं असतं. आता कधी कधी काय होतं, की जे निर्विशेषवादी लोक असतात, तर ते असं त्यांची एक धारणा असते, की जे अशा प्रकारच्या धारणेने ग्रस्त झालेले आहेत ना, की ते असं वाटतं, की त्यांना असं समज असतो निर्विशेषवाद्यांना, की ज्यांची असे समज आहे की भगवंतांना स्वतःचे रूप नाही, त्यांना स्वतःचा आकार नाही, आणि त्यांची अशी समज असते, या समजाखाली ते असतात, या धारणेखाली ते असतात, की जसं एखाद्या भौतिक जगामध्ये एखाद्या वस्तूला विभाजित केलं, जर त्याचे तुकडे केले, समजा विभाजित केलं, विभागणी केली, तर ती वस्तू मूळ रूपात राहत नाही. हे त्याचा तो या भौतिक जगातला तसा त्यांचा अनुभव असतो भौतिक वस्तूंबद्दलचा. तर यासाठी भगवंत सांगत आहेत, की अविभक्तम विभक्तत्वम इव, म्हणजे मी अविभक्त रूपात सर्वांच्या हृदयामध्ये आहे, परंतु असं वाटू शकतं की मी सर्वांमध्ये विविध रूपामध्ये आहे. तर भगवंतांच्या अचिंत्य शक्तीची झलक आपल्याला समजून घ्यावी लागेल. या ठिकाणी भगवंताची जी अचिंत्य शक्ती आहे त्याच्याबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे, की भगवंत जरी वेगवेगळ्या प्रत्येक जीवांमध्ये भगवंत उपस्थित असले तरी भगवंत हे एकमेव अद्वितीय आहेत, त्यांचं विभाजन झालेलं नाही. जसं निर्विशेषवाद्यांना वाटू शकतं की त्यांना मग त्याच्यामुळं आकार नाही आणि त्यांचं स्वतःचं असं रूप नाही. तर ही धारणा चुकीची आहे, हे या ठिकाणी आपल्याला समजून घेता येतं. आता प्रत्येक जीवाप्रमाणे प्रत्येक शरीरात, आता जीवाचं प्रत्येक शरीर हे आवरण आहे, तर प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक शरीरामध्ये जीव वसलेला आहे. म्हणजे जसं आपण बघू शकतो की एखाद्या कपड्यामध्ये एखादी व्यक्ती आहे, त्याप्रमाणे प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक जीवात्मा बसलेला आहे. परंतु भगवान प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित असले तरी भगवान एकाच रूपातली विविध पण परमात्मा म्हणून ते एकच आहे. हे आपण लक्षात घेऊ शकतो. ब्रह्मविमोहन लीलेमध्ये पण आपण पाहिलेलं आहे. आता ती लीला विस्ताराने आपण
वेळेअभावी सांगत नाहीये. परंतु त्यावेळेला जी घटना घडली, की ब्रह्माजींनी गोपबालकांना लपवून ठेवलं. हं. आणि त्यांना असा प्रश्न मनामध्ये आला, की ज्यांचं आपण गुणगान करतो किंवा ज्यांना आपण शुचिर्भूत होऊन अशी त्यांची आराधना, पूजा अर्चना करतो, तेच परब्रह्म हे आहेत का, जे दुसऱ्या गोपबालकाचं उच्चिष्ट स्वतःच्या तोंडामध्ये घेत आहेत हां. आणि या गोपबालकांसमोर खेळत आहेत. एकदम मित्रत्वाच्या नात्याने ते खेळत आहेत. तर ऐश्वर्यशाली अशी पूजा करण्याची त्यांना जी सवय असते ब्रह्माजींना आणि त्या प्रकारचे ते पूजा अर्चन करत असतात. तर त्यांना भगवंतांना या रूपामध्ये बघून खूप आश्चर्य वाटतं आणि त्यांची परीक्षा बघण्यासाठी मग भगवंत त्या गोपबालकांना चोरून नेतात. तिच्या पुढची तुम्हाला कथा माहिती आहे आणि ते झाल्यानंतर मग जेव्हा भगवंत परत वृंदावनामध्ये जातात, तेव्हा स्वतःला विस्तारित करतात असंख्य गोपबालकांच्या रूपामध्ये. असंख्य गायींच्या वासरांच्या रूपामध्ये स्वतःला विस्तारित करतात. कारण सगळ्यांना ब्रह्माजीने नेलेलं असतं त्यांच्या आणि लपवून ठेवलेलं असतं ब्रह्मलोकामध्ये. तर आपण या ठिकाणी बघू शकतो, की प्रत्येकाच्या जी सवय असते प्रत्येक गोपबालकाची, बोलण्याची पद्धत, ती हुबेहूब भगवंत त्याप्रमाणे म्हणजे कोणालाही त्यांच्या प्रत्यक्ष आईंना देखील कोणालाच संशय येत नाही, की हा आपला मुलगा नाही. उलट ते अधिक प्रेम, वात्सल्य त्यांच्यावरती ते दाखवताना दिसून येतात. तर या कथेद्वारे पण आपल्याला हे समजून येऊ शकतं, की भगवंत प्रत्येक जीवामध्ये वसन करतात. म्हणजे ते परमात्मा रूपाने राहतात, परंतु त्यांचं हे विभाजन झालेलं नाही. भगवंत स्वतःच्या स्थानी, स्वतःच्या रूपामध्ये देखील उपस्थित असतात. मग आपल्याला खरं बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टींचं ना आश्चर्य वाटायला हवं. कारण इथं जे परस्पर विरोधी गुणांचं वर्णन येतं ना, नेहमी आपण श्रद्धेने विश्वास ठेवायला हवा. पण कधी-कधी जिज्ञासेपोटी देखील आपण आश्चर्य मनामध्ये व्यक्त करता यायला पाहिजे आणि आपण अधिकाधिक जाणून घेण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. हां. आणि त्याच्यावरती विचार देखील केला पाहिजे. इथं सूर्य आणि प्रतिबिंबाचं उदाहरण जे दिलेलं आहे हां. जरी देण्यात आलेलं असलं तरी सूर्य प्रतिबिंबित त्या ठिकाणी आहे. परंतु भगवंत पूर्ण शक्तीनिशी आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत. बघा आता सूर्याचं प्रतिबिंब आहे. हं. सूर्य नाहीये पण प्रतिबिंब आहे. पण भगवंताच्या बाबतीमध्ये जरी इथं सूर्याचं उदाहरण आपल्याला समजून देण्यासाठी देण्यात आलेलं आहे, तरी देखील आहे ना भगवंत मात्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या पूर्ण शक्तीनिशी आपल्या हृदयामध्ये वास करत आहेत. हा फरक या ठिकाणी आहे. आपण ऐकतो ह्या सगळ्या गोष्टी आणि भगवंत स्वतःला विस्तारित करतात. म्हणजे स्वतःला याचा अर्थ काय, की आपण आपल्या बुद्धीने, आपल्या अल्पबुद्धीने, अल्पमतीने, आपल्या अल्प अनुभवाने या गोष्टी समजू शकत नसलो तरी हृदयपूर्वक या सगळ्या गोष्टींचा आपण स्वीकार केला पाहिजे. तर इथं असं सांगितलं, की जीवात्मा एकाच वेळी बघा, मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं, की जीवात्मा एकाच वेळी एकच रूप प्रस्तुत करू शकतो. आता बघा, तुम्ही जे आहात किंवा मी जे आहे, तर आपण एका वेळी एकच रूप एका आयुष्यामध्ये जरी आपल्या शरीरामध्ये परिवर्तन होतं, तरी आपण एकाच वेळी एक रूप प्रस्तुत करू शकतो हां. आता एक छोटंसं गंमत म्हणून विचार करू शकता तुम्ही, की आपण आपल्या लहानपणीचं रूप आता दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत आपण ते रूप. म्हणजे किती मर्यादा आहेत बघा जीवाला सुद्धा. तर लहानपणीचं रूप आपण आता प्रस्तुत करू शकत नाही आणि आपण एकाच स्थानी राहू शकतो. परंतु आपण आता इथं बसलोय, तर इथं बसलेलं असताना आपण शरीराच्या माध्यमातून दुसरीकडे पण प्रस्तुत होऊ शकत नाही. तर आपण एकाच स्थानी राहू शकतो, परंतु भगवंत एकाच वेळी अनेक रूप प्रस्तुत करू शकतात आणि अनेक जागी प्रस्तुत उपस्थित ते राहू शकतात व हे सर्व करत असताना भगवंत एकमेव अद्वितीय आहे. त्यांचं जे त्रिभंग ललित रूप आहे, श्यामसुंदर रूप, मूळ रूप, त्यामध्ये ते दर्शन देऊ शकतात इतरांना देखील. म्हणजे अनेक रूपाचं बघा, प्रत्येक जीवात्म्यामध्ये परमात्मा रूपाने ते आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे त्यांचे अवतार आहेत. या सगळ्या आपण आतापर्यंत गीतेमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, की शक्तावेश अवतार आहेत. प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित आहेत. हो की नाही? हे पण आपण बघतोय. आता असंख्य जीव आहेत आणि त्यांच्या भिन्न-भिन्न कर्मानुसार त्यांना शरीरे मिळालेली आहेत. आपण बघतो, की सृष्टीमध्ये किती विभिन्नता आहे, वैविध्य किती आहे हां. 2 जीव वेगवेगळे, 2 व्यक्ती आता जरी जुळी मुलं असतील, छोटंसं एक
गोष्टीतून आपण समजू शकतो. जरी 2 जुळी मुलं असतील तरी सुद्धा त्यांच्यामध्ये, विचारांमध्ये, दिसण्यामध्ये जरी आपल्याला वरकरणी साम्य असेल वाटत असेल तरी ते भिन्न भिन्न असतात. हाताची 5 बोटं सुद्धा आपली दोन्ही हाताची एकसारखी नसतात. याच्यावरून आपल्याला हे कळू शकतं की 2 पानं सुद्धा झाडाची एकसारखी नसतात. म्हणजे किती अद्भुत सृष्टीचे निर्माता भगवंत आहेत. किती वैविध्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. जर आपण भगवद्गीतेच्या चष्म्यातून जर पाहिलं तर एवढं जगत हे वेगळ्या प्रकारचं आहे आणि कशी अद्भुत सृष्टी भगवंतांनी निर्माण केलेली आहे. प्रत्येक जण वेगळं वेगळं आहे. तर केशवा तव जगत विचित्र अशा प्रकारचं एक वाक्य एका लेक्चरमध्ये ऐकलेलं होतं. आणि जेव्हा भगवंत स्वतःला विस्तारित करतात ना, तेव्हा असंख्य रूप प्रस्तुत करतात. आता ब्रह्मविमोहन लीलेच्या कथेमधून देखील आपल्याला सहज समजू शकतो आपण हे. तर हे कसं शक्य आहे? तर भगवंताच्या या अचिंत्य अशा शक्तीमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. आता बघू शकतो आपण की जसं जगन्नाथजींना जेव्हा चैतन्य महाप्रभू पाहायचे, त्यांचं दर्शन घेतात, तर त्या वेळेला महाभाव मध्ये ते स्वतःला विसरून जातात आणि मूर्छित होऊन पडतात. आता आपल्याला हे माहिती आहे की तेच जगन्नाथजी म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आहेत आणि तेच स्वतः चैतन्य महाप्रभू देखील तेच आहेत. भगवंत तेच आहेत. तर आपण स्वतःला बघून आपण विचार करू शकतो की स्वतःलाच पाहून स्वतःच कसं बेशुद्ध पडू शकतो या ठिकाणी. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला बुद्धीने समजणं फार कठीण आहे. म्हणून साठी जे आचार्य आपल्याला सांगतात किंवा प्रभुपाद सांगतात किंवा आपल्याला जे तात्पर्यामध्ये प्रभुपाद जे वर्णन करतात, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आता एक सूर्य जो सर्वत्र प्रकाश देत असतो, तसेच भगवंत विस्तारित रूपांमध्ये उपस्थित असतात, पण स्वतःचे स्वरूप ते सोडत नाही. बघा इथं मगाशी पाहिलं आपण की तोच सूर्य, त्याचं प्रतिबिंब आपण प्रत्येक घड्यामध्ये पाहतोय. पण सूर्याची जी शक्ती आहे ती त्या घड्यामधल्या पाण्यामध्ये नाहीये. परंतु भगवंताच्या बाबतीमध्ये हे जरी उदाहरण दिलं असेल आपल्याला समजून घेण्यासाठी, पण भगवंत मात्र प्रत्येक जीवामध्ये उपस्थित आहेत सर्व शक्तीनिशी. तर ते त्यांचं स्वरूप देखील सोडत नाहीत. आणि तेच प्रत्येक जीवाचे पालन करते आहेत. तेच प्रत्येक जीवाचे रक्षण करते आहेत. तर ते आपण बघू शकतो की कल्पाच्या वेळी म्हणजे जीवाचे, तर कोणत्या समयी, तर कल्पांच्या वेळी जीवाचे ते पालन करते, रक्षण करते तेच आहे. आता कल्प याचा अर्थ काय आहे की ब्रह्माजींचा दिवस. आता सध्याचा जो दिवस चालू आहे म्हणजे ब्रह्माजींचा दिवस आणि सध्याचं जे कल्प चालू आहे ते श्वेत वराह कल्प म्हणून नावाने ओळखलं जातं. जसा आजचा दिवस सोमवार आहे त्याप्रमाणे आपण हे गोष्टी लक्षात घेऊ शकतो की ब्रह्माजींचा तो आजचा दिवस, आता आपण ज्या कल्पामध्ये आहोत तर ते श्वेत वराह कल्प चालू आहे आणि ब्रह्माजींचा दिवस तो चालू आहे ते. तर प्रत्येक ब्रह्माजींच्या प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक कल्पाच्या वेळी सृष्टी तयार होते व कल्पानंतर तिचा संहार होऊ शकतो. म्हणजे पहाटेच्या वेळी सृष्टी तयार झालेली आहे आणि जेव्हा रात्र होते तर त्यावेळेला पूर्ण ती सृष्टी नष्ट होते. हे समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर इथं जो उल्लेख आलेला आहे या श्लोकामध्ये भगवंताचा की भूत भरतू, तर त्याचा देखील अर्थ आपण समजून घेऊ शकतो की सर्व काही भगवंत देत आहेत. आता आपण बघतोय की हे जे हवा आहे, पाणी आहे, अन्न आहे, ही जी सृष्टी आहे, सगळ्या गोष्टी भगवंत देत आहेत. म्हणजे भगवंत हे प्रत्येक जीवाचे पालन करते आहेत, पालन पोषण करतात. तसेच ते संहारक देखील आहेत. तर आपण तात्पर्यामध्ये आता वाचलं की भगवंत ह्या सगळ्या गोष्टी पालन करते आहेत, त्याच्यानंतर संहार करते आहेत. या सगळ्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. तर 3 गुण आपण जे पाहिले या श्लोकामध्ये की भूत भरता म्हणजे पालन करता, आणि कल्पाच्या वेळी सृष्टी झालेली असते त्यावेळेला जीवात्माचं त्या सृष्टीमध्ये जीवात्म्याला स्थापन करतात. सृष्टीवर केवळ दृष्टीपात करून भगवंत या सगळ्या गोष्टींची निर्मिती करतात. आता ग्रसनिषू म्हणजे ग्रासणारे हा देखील अर्थ आहे की गिळंकृत करणार. आता प्रलयाच्या वेळी
ते हे सर्व कार्य करतात. बघा मागचा श्लोक तुम्हाला आठवत असेल का, की कालोस्मी, भगवंताला काळ देखील म्हटलेलं आहे, की काळ रूपाने भगवंत सर्व काही गिळंकृत करतात. आणि पुढचा जो एक शब्द आहे भगवंतांबद्दलचा एक गुण सांगितलेला आहे परमात्म्याचा, की प्रभविष्णू. आता हे आपण समजून घेणार आहोत. थोडंसं तात्विक आहे, पण आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण मग याचा उपयोग आपल्याला चिंतनासाठी होऊ शकतो, की आपण कोणाची आराधना केली पाहिजे. आपल्याला गांभीर्य येऊ शकतं. म्हणून साठी हा श्लोक समजून घेणं आवश्यक आहे, की इथं जे दिलेलं आहे, की प्रभविष्णू. तर याचा अर्थ, की भौतिक शक्ती जेव्हा अव्यक्त असते ना, ती प्रधान शक्ती असते. त्याला प्रधान म्हटलं जातं. तर त्यावर जेव्हा महाविष्णू त्यांचा दृष्टिपात होतो आणि कालशक्तीद्वारे विविध गुणांचा प्रक्षोभ उत्पन्न होतो व सृष्टीची उत्पत्ती होते. आणि यामध्ये जीवात्म्याला भगवंत सृष्टीमध्ये स्थापन करतात. आता दृष्टिपाताने प्रकृतीच्या गर्भामध्ये प्रत्येक जीवात्म्याला स्थापन करण्याची शक्ती भगवंताची असते. तर नंतर प्रत्येक जीवात्म्याला शरीरे प्राप्त होतात. अर्थात हे आपण समजून घेतोय, की प्रत्येक जीवात्म्याला त्याच्या कर्मानुसार त्या प्रकारच्या अनेक योनी आहेत, त्यानुसार शरीर प्राप्त होते. तर समजून घेण्याचा मुद्दा हा आहे, की सृष्टी ही भगवंतच करतात. आता आपण वाचलं, की सृष्टी देखील भगवंत करतात, पालनही तेच करतात आणि संहारही तेच करतात. तर शिवजी जरी संहार करते असले, आपल्याला हे ज्ञान आहे, की शिवजी संहार करतात आणि ब्रह्माजी सृष्टी उत्पन्न करतात. परंतु वास्तविकपणे तिन्ही कार्य ही भगवंतांकडून शक्ती आणि भगवंतांकडून प्रेरणा मिळाल्यामुळं ते हे कार्य त्यांचं करू शकतात. म्हणजे ब्रह्माजी त्यांचं जे कार्य आहे सृष्टीची उत्पत्ती करणं, तर सेकंडरी क्रिएटर आहेत ब्रह्माजी. आणि शिवजी देखील जे संहार करतात ते भगवंतांकडून प्रेरणा घेऊन आणि भगवंतांकडून शक्ती घेऊन या सगळे कार्य ते करत असतात. तर आपण हे बघू शकतो, की जसं 4 युग जे सांगितलेले आहेत, तर ते फक्त पृथ्वीवरती आपण त्याचा हे करू शकतो. म्हणजे 4 युग जे आहेत ते पृथ्वी करता आहेत. आणि ही सगळी भगवंतांची व्यवस्था आहे. तर केवळ भगवंतांच्या नामामध्ये आता कलियुग चालू आहे, तर कलियुगामध्ये त्यांनी त्यांची सर्व शक्ती, हं, सगळी शक्ती ती नामामध्ये दिलेली आहे. परवा दिवशी आपण शुक्रवारी जे वैष्णवी समितीकडून जे नामामृत होतं, त्याच्यामध्ये खूप सुंदर उल्लेख राधापंत प्रभूजींनी केलेला होता, की हे जे असुर आहेत किंवा हे जे आपल्या हृदयामधले षडविकार आहेत, तर ते असुर जे आहेत, त्यांना संपवण्याची शक्ती केवळ भगवंतांमध्ये आहे. केवळ भगवंतच त्यांना नष्ट करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या हृदयामध्ये जी सृष्टी आहे, आपल्या हृदयामध्ये जे आसुरिक भावना आहेत, तर त्यांना नष्ट करणं फक्त जे भगवंत आहेत त्यांनाच शक्य आहे. म्हणजे भगवंत म्हणजे त्यांनी हरिनाम या ठिकाणी जे आपल्याला साठी दिलेलं आहे, की कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरन्यथा. म्हणजे हरेर नाम हरे नाम एव केवलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरन्यथा. म्हणजे कलियुगामध्ये जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल आणि आधीच्या आपल्या हृदयातील त्या असुरांना नष्ट करायचं असेल, तर केवळ हरिनाम घेणं आणि संकीर्तन यज्ञ करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणजे आपण त्याच्यावरून लक्षात घेऊ शकतो, की आपण आपल्या चिंतनासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की भगवंतांनी त्यांच्या सर्व शक्ती त्यांच्या नामामध्ये निहित केलेल्या आहेत. मग आता एखाद्याच्या मनामध्ये हा मुद्दा येऊ शकतो, की की एवढं पाप चाललंय, एवढे सगळ्या वाईट गोष्टी घडतायत, तर कसं निभावं लागणार आपला देखील? कारण आपण हे पण बघू शकतो उदाहरण, की पांडवांवर किती अत्याचार झाले आपण बघू शकतो, की किती त्यांच्यावरती अन्याय झाला, किती अत्याचार झाले आणि तेव्हा भगवंत त्या ठिकाणी उपस्थित होतेच ना. मग कोणी मनामध्ये हा प्रश्न करू शकेल, की भगवंताच्या उपस्थितीत पांडवांवर एवढा अन्याय का झाला बरं? तर कुठे आहेत भगवंत? एखाद्याच्या मनामध्ये ही गोष्ट येऊ शकते. आणि भगवंत तसं बघायला गेलं तर जिथं ते असायला हवेत तिथंच ते असणार आहेत. परंतु सर्व राक्षसांना एकत्रित करून भगवंतांना त्यांचा संहार करायचा. हे सगळं भगवंतांच्या प्लॅनिंग नुसार सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि भगवंतांना एक संदेश देखील द्यायचा होता, की
जसं पितामह भीष्मांकडे एवढी शक्ती होती, एवढे ते शूर योद्धे होते आणि ते कौरवांच्या बाजूने युद्ध करत होते. तरी देखील भगवंतांना त्यांच्या मार्फत हा संदेश द्यायचा होता, की एखादी व्यक्ती कितीही शक्तिशाली असेल, कितीही ती शूर योद्धा असेल, परंतु ती जर अधर्माच्या बाजूने असेल, तर ती नष्ट होणारच आहे. म्हणजे याच्यातून आपण हे बघू शकतो, की आपल्या हृदयातली जी कल्मश आहेत, जे राक्षस आहेत, ते हरिनामामुळे आपल्या हृदयाचं मार्जन होऊ शकतं आणि आपण आपलं हृदय निर्मळ करून आणि भगवंताच्या नामस्मरणाने गुरूंनी जे उपदेश दिलेले आहेत आपल्याला, प्रभुपादांनी जी विधी सांगितली आहे भक्ती मार्ग, त्या भक्ती मार्गाचं आचरण करून वैष्णवांच्या संघामध्ये आपलं जे मनुष्य जीवन आहे, ते मनुष्य जीवन जे मिळालेलं आहे, ते भक्ती मार्गाने आपलं मनुष्य जीवनाचं आपण अंतिम ध्येय जे आहे, श्रीकृष्णांच्या प्रेमाची प्राप्ती करणं, भगवंताच्या आपण सेवक आहोत, या गोष्टीची जाणीव करून भगवंतांशी आपला विसरलेला संबंध प्रस्थापित करणं किती गरजेचं आहे आणि हे किती इमर्जन्सी गोष्ट आहे, तत्काळ करण्यासाठीची ही गोष्ट आहे. या गोष्टीची आपल्याला जाणीव झाली या श्लोकाच्या अभ्यासानं किंवा या श्लोकातलं तात्पर्य वाचल्यानंतर, तरी आपल्याला खूप गांभीर्य येऊ शकतं हरिनाम घेताना. तर आपण आता एक गोष्ट बघतो, की एखादी जसं भगवंताचा इथं उल्लेख आला, की संहार देखील तेच करतात ना. तर कधी-कधी आपण बघतो, की पाऊस पडतोय. तर सध्या झिमझिम येत असते, पाऊस पडत असतो. तर रात्रीच्या वेळेला आपण बघतो, की आपल्या घराबाहेरचा जो दिवा असतो किंवा ट्यूबलाईट असते, तर त्या ठिकाणी बारीक किडे, असे खूप किडे त्या ठिकाणी आलेले असतात. अतिशय आपल्याला ती त्रासदायक गोष्ट वाटते. परंतु त्याच ठिकाणी एक पाल येते कुठून तरी आणि पटकन सगळ्या किड्यांना ती घास घेऊन टाकते, गिळंकृत करते. म्हणजे या ठिकाणी हे उदाहरण का आपण विचारात घेतोय, की ही सगळी भगवंताचीच योजना होती. भगवंतांना सगळ्या राक्षसांना, सगळ्या वाईट लोकांना एकत्रित करायचं होतं. एकाच वेळी त्यांना नष्ट करायचं होतं. त्यासाठी त्यांनी ही अ, खूप मोठी अशी लीला रचलेली कुरुक्षेत्रावरती आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेला बारबारीचं आपण या ठिकाणी आठवण होऊ शकते त्यांच्या त्या लीलेची, की ज्यावेळेला बारबारीक त्यांना ती युद्ध बघायचं असतं श्रीकृष्णांचं कसं चाललंय आणि त्यावेळेला भगवंताच्या कृपेने त्यांचं मस्तक फक्त शाबूत राहिलेलं असतं. ती खूप मोठी गोष्ट आहे. परंतु या वेळेला स्मरण होते त्यांचं कारण या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी अ, ते उदाहरण आपल्याला आपण बघू शकतो, की व्यवस्थित समजण्यासाठी. तर बारबारीक सगळ्या गोष्टी वरच्या डोंगरावरून बघत असतात. त्यांचं मस्तक त्या ठिकाणी लटकवलेलं असतं हं. तर ज्यावेळेला असं लोकांमध्ये चर्चा होती, की युद्ध अर्जुनामुळे जिंकलं गेलं, की कोणामुळे जिंकलं गेलं? असा प्रश्न पडतो जे जीवित असतात लोकं. तर कोणाचं असं मत असतं, की अर्जुनाने एवढ्या जणांचा संहार केला किंवा भीमाने एवढ्या जणांना मारलं, तर नेमकं कोणामुळे हे युद्ध जिंकलं गेलं? तर ज्यावेळेला बारबारिकाला हा प्रश्न विचारण्यात येतो, कारण सगळ्यांचं मत एक येतं, की बारबारिकाला आपण हा प्रश्न विचारू, कारण तो साक्षीदार आहे, तो पाहत होता, की हे सगळं कसं घडतंय ते. मग त्याला जेव्हा विचारण्यात आलं ना, म्हणजे जो बारबारिक आहे तो भीमाचा नातू आहे. घटोत्कचचा पुत्र. तर त्याला जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की मला एवढंच फक्त दिसत होतं, की श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र सर्वत्र फिरत होतं आणि त्या सुदर्शन चक्राच्या माध्यमातून सर्वांचा संहार त्या ठिकाणी घडून येत होता. म्हणजे यातून आपण बघू शकतो, की भगवंतच हे सगळ्या गोष्टींचं उत्पत्तीकर्ता आहेत, पालनकर्ता देखील आहेत आणि संहारक देखील आहेत आणि त्यांचीच शक्ती या सगळ्या गोष्टी घडवून आणत होते. केवळ भगवंताच्या प्रिय भक्तांना ते श्रेय देऊ इच्छित होते. तर आपण या ठिकाणी बघत आहोत, की भगवंताचे जे विविध गुण या ठिकाणी परमात्म्याचे दिलेले आहेत हां. आणि या ठिकाणी जे कलियुगामध्ये घडतंय, की लोकं इतरांना मारताहेत, जनावरांना मारताहेत. मग त्याच्या प्रतिक्रिया म्हणून देखील ते आपसामध्ये युद्ध करतायत हां. आणि इतरांना वाईट अनुभव देतात. कारण प्रत्येकाने ज्यांनी वाईट कर्म केलेले आहेत, त्याच्या रिएक्शन त्यांना एकमेकांच्या मार्फत येत आहेत. तर आपण हे बघू शकतो, की ज्याप्रमाणे इथं जे उत्पत्तीकर्ता देखील भगवंत आहेत आणि संहारकर्ता देखील भगवंत आहेत. तर हे परस्पर विरोधी गुण कसे आपण समजून घेऊ शकतो? तर जसा लहान मुलं वाळूमध्ये घर बनवतात.
प्रत्येकाला हे आठवतच असेल की वाळू बघितल्यानंतर आपण देखील लहानपणी असं छोटंसं घरं बनवलेली आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे त्या ठिकाणी डोंगर बनवलेले आहेत छोट्या प्रमाणामध्ये. आणि त्याप्रमाणे जसं लहान मुलं स्वतःच्या मेहनतीने तासनतास त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये किंवा आपल्या बांधकामाच्या वाळूमध्ये देखील मुलं घरं बनवतात छोटी-छोटी आणि त्याच्यानंतर खेळा-खेळामध्ये ते व्यवस्थित बनवतात, त्यांना आनंद घेतात त्यात. आणि त्याच्यानंतर सगळे मिळून दिवाळीच्या वेळेला देखील किल्ला बनवतात आणि त्याच्यामध्ये नंतर एक ॲटॉम बॉम्ब लावतात आणि तो पेटवतात आणि तो किल्ला देखील नष्ट करून टाकतात. त्याप्रमाणे ती घरं देखील ते लाथेने नष्ट करतात आणि अगदी ह्या सगळ्या गोष्टी ना खेळत-खेळत ते करत असतात. ती रचना तोडून टाकत असतात. तर भगवंतांची परम निरासक्ती जी आहे, तो जो गुण आहे ना, तो या गोष्टीतून प्रगट होतो, की ते निर्माते देखील तेच आहेत आणि त्याला नष्ट देखील ते करतात. ते परम निरासक्त म्हणजे त्याच्याबद्दल ते आसक्ती ठेवत नाहीत, की आपणच बनवलंय. मग आपण एखाद्या व्यक्तीने समजा घर बनवलं असेल आणि भूकंपामध्ये ते नष्ट झालं, तर किती ती व्यक्ती छोटंसं एखादी ग्रीटिंग कार्ड जर एखाद्या व्यक्तीने बनवलं असेल आणि त्याच्यावरती जर पाणी पडलं किंवा ते खराब झालं, तरी त्या व्यक्तीला किती अपार दुःख निर्माण होतं मनामध्ये. कारण त्या व्यक्तीला त्या गोष्टीप्रती आसक्ती असते. कारण तिने ते बनवलेलं असतं. हां. परंतु भगवंताची परम निरासक्ती या ठिकाणी दिसून येते. जसं असं म्हटलं गेलंय, की एका अभंगामध्ये, की "विठ्ठला तू वेडा कुंभार." रोज तू सृष्टी बनवतो, रोज ते बनवतोय आणि रोज तूच बनविशी, तूच फोडीशी. हां, म्हणजे ते सृष्टी बनवतात आणि नंतर सृष्टीचा विलय देखील तेच करतात. ब्रह्माजींच्या माध्यमातून आणि शिवजींच्या माध्यमातून. तर आपण जेव्हा जपा करतो, त्यावेळेसला आपण जर या सगळ्या गोष्टींचं स्मरण ठेवलं आणि प्रभुपादांनी, चैतन्य महाप्रभूंनी जे सांगितलेलं आहे आपल्याला, जे प्रोसेस दिलेला आहे, त्या प्रोसेसमध्ये निरपराध भावनेने, आर्त भावनेने आपण जर भगवंताचा धावा केला, की तेच भगवंत हे आहेत, जे द्रौपदीच्या हाकेला धावून आलेले आहेत. तेच हे भगवंत आहेत. जे प्रत्येक त्यांच्या भक्तासाठी अ, धावून आलेले आहेत. तेच हे भगवंत आहेत, ज्यांनी त्या राक्षसांचा संहार केलेला आहे. अर्जुनाला कशा पद्धतीने भगवंतांनी वाचवलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टींचा स्मरण करून जर आपण आपलं हरिनाम केलं आणि तेच हे भगवंत आहेत, ज्यांनी तेच हे हरिनाम म्हणजे भगवंत आहेत, ज्यांनी त्यांच्या सर्व शक्ती या आपण जे नाव घेतोय, त्या नामामध्ये निहित केलेल्या आहेत, इंगित केलेल्या आहेत. हे जर जपा करताना आपलं जर चिंतन असेल, तर निश्चितच आपला प्रत्येक जप हा अ, सुंदर होण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. सुंदर या अर्थाने, की तेवढ्या तळमळीने, तेवढ्या तीव्रतेने आपण म्हणजे जपा ही ॲक्टिव्हिटी आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तशी असते. पण तुम्ही कदाचित खूप चांगल्या पद्धतीने करू शकत असाल. पण जपा ही जी ॲक्टिव्हिटी आहे भगवंताशी संबंध प्रस्थापित करण्याची किंवा ती एक प्रकारची आपण म्हणू शकतो. मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं, सुदामा प्रभूजींच्या लेक्चरमध्ये, की एखादं बालक गर्भामध्ये असताना अ, आईच्या नाळेमार्फत त्याला अन्न पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे आपण या पृथ्वीच्या गर्भामध्ये अडकलेलो आहोत. हं. असं हे दुःखालय आहे, अंधकाराचं जग आहे. परंतु हरिनाम जी आहे, ती भगवंताशी कनेक्शन करण्यासाठीची ती नाळ आहे आणि त्या नाळेमार्फत आपलं पोषण होऊ शकतं आणि आपण जे भगवंतापासून एवढं दूर आलेलो आहोत, तर पुन्हा आपल्या आपल्या घरी आपण जाऊ शकतो. म्हणजे अ, नामस्मरण करणं आणि ते करताना ही भावना ठेवणं, अशा प्रकारची चेतना ठेवणं, हे अत्यंत गरजेचं आहे. कारण भगवंताच्या स्मरणाशिवाय आपण जर हरिनाम घेत असलो, तर त्याला म्हटलंय की एम्प्टी बुलेट चालवण्यासारखं आहे. दुसरं असं एक उदाहरण मी ऐकलं होतं, जस्ट शेअर करते तुमच्याबरोबर, की गाडी चालू केलेली आहे, परंतु आपण गिअर टाकलेला नाही. जर आपण भगवंताच्या स्मरणाखेरीज, या प्रकारच्या चिंतनाच्या खेरीज, या प्रकारच्या श्रवणाखेरीज जर नुसतं आपण तोंडाने पुटपुटत असलो, हरे कृष्ण, हरे कृष्ण आणि आपल्या जर भावना त्याच्यामध्ये काही नसतील, तर आपण फक्त गाडी चालू करतो आणि गिअर टाकत नाही. त्याच्यामुळं आपली जे प्रवास आहे ना, प्रवास हा जलद गतीने होऊ शकत नाही. म्हणून साठी या सगळ्या गोष्टी ना का घेणं गरजेचं आहे, की जितक्या प्रमाणामध्ये आपण शरणागती घेतो ना भगवंताची,
तेवढं ज्ञान हृदयामध्ये गुरूंच्या माध्यमातून आपल्या हृदयामध्ये प्रगट होत जातं. म्हणून साठी भगवद्गीता ही जी आहे ना, ही आपल्याला शरणागती शिकवणारी मैत्रीण आहे आणि आपल्याला वारंवार या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की भगवंत हे आपले परमपिता आहेत आणि त्यांना सोडून बंड केलेली आपल्यासारखी जी लेकरे आहेत, तर त्यांना परत बोलावण्यासाठी भगवंताची ही आर्त हाक आहे. आणि तशाच प्रकारचा प्रतिसाद आपण देखील भगवंताला दिला पाहिजे. आपण ती इच्छा व्यक्त केली पाहिजे. जरी आपली योग्यता नाहीये या सगळ्या गोष्टींसाठीची, परंतु ती इच्छा आपण व्यक्त केली पाहिजे, की भगवंताच्या प्रेमाच्या प्राप्तीची इच्छा आपली असली पाहिजे. तरच आपल्या मनुष्य जीवनाचं सार्थक होऊ शकतं. त्याच्यामुळे हे जे भगवद्गीतेतले प्रत्येक श्लोक आहेत ना मैत्रिणींमध्ये, हे प्रभुपादांचं प्रेम आहे, जे भगवंताप्रती प्रगट झालेलं आहे. आणि त्याच भावनेने जर आपण अ, हे सगळ्या भगवद्गीतेमधले जे श्लोक आहेत, तर ते गांभीर्याने जर घेतले आणि भगवंताची वाणीला जर आपण खूप महत्व दिलं, त्यांच्या संदेशांना जर महत्व दिलं, तर निश्चितच आपल्या सर्वांची भक्तांच्या संघामुळे प्रगती होऊ शकते. तर ती आशा आणि तेच भगवंत हे आहेत, जे सर्व शक्ती त्यांच्या नामामध्ये निहित करत आहेत. तर याची जाणीव आपण एक शिक्कामोर्तब करू शकतो या गोष्टीवरती आणि आपल्या भक्तीमध्ये दृढता येऊ शकते. तर हरे कृष्णा. मी माझ्या परीने काही लेक्चर मधून ऐकलं, ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही एवढ्या श्रद्धेने ऐकत आहात त्याच्यामुळे काही बोलता येत असेल कदाचित आणि मैत्रिणींचं प्रोत्साहन खूप असतं. नंदजुलाल प्रभूजींचं देखील खूप मार्गदर्शन असतं, त्याच्यामुळे काही गोष्टी शक्य होऊ शकतात. तर थँक्यू सो मच. हरे कृष्णा. हा माताजी. हरी बोल. येस माताजी, थँक्यू. खूप दिवसांनी मला पण मध्ये काल जरा थोडेसे गडबडीत होते, पण खूप डिफिकल्ट श्लोक आहेत ऍक्च्युली हे सगळे क्षेत्रज्ञवाले, नाही का? नाही खरंच आहे. अवघड आहे म्हणजे प्रेझेंटेशन. पण तुम्ही त्यांचा एवढं द्रौपदीचं, महाभारतातली सगळी छान छान उदाहरणं सांगून खूप चांगल्या रीतीने सांगितलं. सो खूप छान सांगितलं, थँक्यू. आणि म्हणजे हे मला असं वाटतं की द्रौपदीचं हे उदाहरण नेहमी सारखे त्याला रिमाइंडर्स पाहिजेत आपल्याला स्वतःला त्याच्यासारखे ना, हो ना? त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतात गोष्टी की आणि तिची ती असहाय्यता आणि कसे भगवंत भक्ताच्या ह्याच्यासाठी पळत जातात. थँक्यू. खूप छान. जातात ते. मला फक्त एक थोडंसं वाटत होतं, जस्ट एक क्वेश्चन किंवा काय म्हणाला तर की ते म्हणतात की ते मला असं वाटतं की कधी कधी इज इट नेसेसरी की प्रत्येक वेळेला भक्तांना भगवंतांना बोलवायचीच हे येते, बोलवल्यावरच येतात का ते नॉट नेसेसरी ना प्रत्येक वेळेला? म्हणजे फक्त कधी कधी असं वाटू शकतं ना की नाही कशाला भगवंतांना त्रास द्यायचा, है ना? सो ते भगवंताचं हे करत पण नसतील, पण मग भगवंत वाट बघतात बोलवायची का ते जातात? जसं आईला नाही का, एक उदाहरण आपण ऐकलेलं, माताजी माझी परीक्षा बघतायत खरं, पण एखाद्या मुला दिल्यानंतर ते नादवतं. परंतु जेव्हा ते आईसाठीच टाहो फोडतं ना, त्यावेळेस आई तिथं जाते आणि त्याला कडेवर घेते. मस्त प्रेमाचा आधार मस्त. अनुभव आहे. येस येस येस. आणि तसं बघायला गेलं थँक्यू. तर आपण बघितलंय की अधर्माच्या नष्ट करण्यासाठी भगवंत येतात. याच्या भक्तांची कारण राक्षसांच्या हृदयामध्ये ते पण आहेत. एखादी नस दाबली तरी तो राक्षस मरू शकतो. परंतु भगवंतांच्या लीला तशा प्रकारच्या की भक्तांशी आदान-प्रदान प्रेममय. येस येस येस. थँक्यू. बरोबर. मी ना तुम्ही देखील शेअर ते करा माताजी. बोलवायची वाट बघत होते. नाही एकदम राईट अप्रोच. छान होतं. अजून पण थोडा आपण विचार करून हे करूया. मस्त. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर माताजी अशी छान छान उत्तरं देतील, विचारू शकतात. एकच मिनिट. येस, तुमचं अनम्यूट करा. चालेल माताजी, प्रश्न नसेल तर आपण थांबूया मग. हो चालेल चालेल. येस, थँक्यू. उद्या भेटूयात सगळेजण दुपारी. येस येस येस. छान. थँक्यू माताजी.